हॅलो गाईज, तुम्हीही इंग्लिश बोलायला शिकत आहात. तुम्हाला सुद्धा वॉन्ट टू आणि हॅव टू मध्ये कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे हे कन्फ्युजन नक्कीच दूर होईल. चला तर मग सुरू करूया. गाईज, समजा आपल्याला असं बोलायचं आहे की मला तिकडं जायचं आहे, तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो? आय वॉन्ट टू गो देअर किंवा आय हॅव टू गो देअर. आता ही दोन्ही सेंटेन्सेस दिसायला जरी सिमिलर वाटत असली तरी कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणतं सेंटेन्स यूज करायचं हे आपण समजून घेऊयात. तर गाईज, समजा मला तिकडे जायचं आहे याचा अर्थ एकतर आपली स्वतः तिकडे जायची इच्छा आहे किंवा एखाद्या सिच्युएशन मुळे तिकडे जावं लागत आहे. तर इथे एक सिंपल रूल लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची असेल तेव्हा आपण वॉन्ट टू चा यूज करतो, आणि जर एखादं काम करणं आवश्यक असेल किंवा एखादी गोष्ट गरज असेल तर तिथे आपण हॅव टू चा यूज करतो. तसेच मला शाळेत जायचं आहे हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? जर खरंच शाळेत जायची इच्छा असेल तर बोलतील आय वॉन्ट टू गो टू स्कूल, आणि ज्याला मजबुरीने किंवा गरजेपोटी शाळेत जावं लागत असेल ते बोलतील आय हॅव टू गो टू स्कूल. गाईज, आता आपण काही एक्झाम्पल पाहूयात. मला इंग्रजी शिकायचे आहे. मला इंग्रजी शिकायचे आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला गाडी खरेदी करायची आहे. मला गाडी खरेदी करायची आहे. आय वॉन्ट टू बाय अ कार. आय वॉन्ट टू बाय अ कार. मला डॉक्टर व्हायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. मला ऑफिसला जावं लागतं. मला ऑफिसला जावं लागतं. आय हॅव टू गो टू द ऑफिस. आय हॅव टू गो टू द ऑफिस. मला अभ्यास करावा लागतो. मला अभ्यास करावा लागतो. आय हॅव टू स्टडी. आय हॅव टू स्टडी. मला लवकर उठावं लागतं. मला लवकर उठावं लागतं. आय हॅव टू वेक अप अर्ली. आय हॅव टू वेक अप अर्ली. गाईज, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. पण जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बोलायचे असेल तर सिम्पली वॉन्ट आणि हॅव च्या आधी डोंट ऍड करायचे. म्हणजेच मला शाळेत जायचं नाही. मला शाळेत जायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू गो टू स्कूल. आय डोंट वॉन्ट टू गो टू स्कूल. मला लवकर उठावं लागत नाही. मला लवकर उठावं लागत नाही. आय डोंट हॅव टू वेक अप अर्ली. आय डोंट हॅव टू वेक अप अर्ली. मला तुमच्याशी बोलायचं नाही. मला तुमच्याशी बोलायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. तर गाईज, जर तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल तर स्क्रीनवर दिलेले सेंटेन्स कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच साध्या आणि सोप्या भाषेत इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.